आज आहे संडे आणि संडे म्हणजे हा सगळा टेन्शन नसतो। हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार। सो आजला व्हिडिओ जिथे थांबवला होता ना तिथूनच व्हिडिओची सुरुवात केलेली आहे आणि त्याच दिवशीचा हा व्हिडिओ असणार आहे। सो बघा, अगदी दुपारपर्यंत कामं झाले, त्यानंतर सकाळी साबुदाणे वडे केले होते म्हणून आता फक्त नॉर्मल अशी खिचडी बनवायचा प्लॅन जो आहे तो सुरू आहे। त्यासाठी इथे मी थोडे चावल घेतले आणि तसेही काय होते ना, ड्रममध्ये राईस जे असतात ना ते ठेवून असतात आणि मला अशी सवय आहे थोडं म्हणजे राईस पाखडूनच जे आहे ना मी म्हणजे बनवत असते। सो इथे राईस घेतले, त्यानंतर थोडी मुंगाची डाळ अशी साधी सुधी अशी खिचडी अशी बनवून घेतलेली आहे। तसंही काय झालं ना, म्हणजे हे मला जो आदला व्हिडिओ शेअर केला होता ना तिथेच मला ॲड करायचं होतं, पण तो ऑलरेडी तो व्हिडिओ मोठा झाला आणि परत हे सगळं मी तिथे ॲड केलं असतं तर भरपूर मोठा झाला असता आणि असे 1-2 कमेंट्स येतात की खूप मोठे व्हिडिओ जे आहेत ते शेवटपर्यंत कुणी बघतच नाही। त्यामुळे म्हटलं चला आता शॉर्टकटमध्ये एक म्हणजे एका दिवशीचं रुटीन जे आहे मी 2 दिवसामध्ये तुम्हाला दाखवते, 2 व्हिडिओमध्ये दाखवते। तर इथे मी खिचडी लावून घेतली, त्यानंतर मला बाहेर जायचं होतं। ॲक्च्युली थोडं 1-2 सामान आणायचे होते, जसं ब्रेड म्हणजे वेदांसाठी बिस्किट, कारण तो स्कूलमधून जर येणार ना तर त्याला दूध बिस्किट लागत असतं आणि त्याला बिस्किट जर घरी नाही दिसले तर मग तो आरडाओरड करतो। त्यासाठी मला पटापट हे सगळं आवरून जे आहे ते बाहेर जायचं होतं, म्हणून मस्तपैकी फ्रेशनअप होऊन जे आहे ना ते मी निघालेली आहे बाहेर स्मार्ट बाजारमध्ये जाण्यासाठी। ॲक्च्युली तसंही आज सॅटरडे आहे आणि उद्या संडे असल्यामुळे उद्या मला डीमार्टला जायचं आहे, त्यामुळे मला खूप काही जास्त असं सामान आणायचं नाही, म्हणून पटापट अशी फटक्यात जी आहे ती तयारी केली आणि अगदी घरगुतीच असं साधंसुद्धा ड्रेस घालूनच मी इथे स्मार्ट बाजारमध्ये जे आहे एक फेरफटका मारून येते आणि तिथून 2-4 गोष्टी, मला तरी असं वाटते की स्मार्ट बाजार असो किंवा कुठलाही मॉल असो, एखादी वस्तू आपण घ्यायला गेलं ना तर एक्स्ट्राचे 2-4 वस्तू आपण घेऊन येतच असतो। सो चला असं बरेचदा असं घडत असते। त्यानंतर इथे आली, मी घरी परत आली आणि थोडं म्हणजे विम जेल लिक्विड आणायचं होतं, कारण भांडी घासासाठी ना माझ्याकडे लिक्विडच उरलेलं नव्हतं, म्हणून मी फटक्यात जाऊन विम जेल लिक्विड, त्यानंतर ब्रेड आणि बिस्किट असे 2-4 वस्तू घेऊन आली। त्यानंतर लगेच जे आहे इथे झाडांना बघितलं तर काय झालं ना, म्हणजे गेल्या 2 आठवड्याच्या आधी नाही का म्हणजे जे इंडोर झाडं असतात ना ते मी घरात ठेवले होते आणि खरं सांगू तर मला एवढा पश्चाताप होत आहे ना की खूपच जास्त, म्हणजे नर्सरीवाले दादा असो किंवा कोणी असो आपल्याला इंडोर प्लांट्स म्हणून सांगतात, पण कधी काय होते ना आपण घरात जर झाडं ठेवले ना तर माझे तर 2ही झाडं इतके खराब झाले ना, त्यांच्याकडे बघूनच मला खूप जास्त वाईट वाटत आहे। तुम्हाला आठवत असेल तर एक पानांचं शोकेसचं झाड होतं माझ्याकडे, खूपच सुंदर होतं तो बाहेर आणि असं त्याचे काहीच चान्सेस नव्हते की तो खराब होईल, पण 2 आठवड्यापासून मी त्याला आतमध्ये ठेवलं आणि त्याची पानंही अशी काही वाटतच नव्हते की म्हणजे हा खराब झाला असेल, पण फक्त मी त्याला हात फिरवून बघितला तर एकदम त्याची पाने गळायला लागली। मग लगेच मी बाहेर आणला, तर बाहेर जेव्हा आणला तेव्हा खरंच खूप उशीर झाला होता, म्हणजे तो झाड बऱ्यापैकी गेलेलाच होता पुरेपूर आणि मला खरंच खूप जास्त वाईट वाटत होतं त्या झाडांसाठी, कारण मी खूप आवडीने ते 2 झाडं आणली होती। सो 2ही झाडं खराब झाली होती, म्हणून म्हटलं चला आता बाकीची जेवढी झाडं आहेत त्यांच्यासाठी आपण आपला जो काही वेळ आहे ना तो त्यांच्यासाठी द्यावं, म्हणून मी सगळ्या झाडांची माती जी आहे ना थोडी खालीवर केली। अगदी पूर्ण झाडांना जे आहे एक छान सुंदरसा माझ्याकडे कंपोस्ट खत आहे, म्हणजे गांडूळ खत, आणि एक मी घरी किचन वेस्टपासून बनवलेला असतो तो खत मी यूज करत असते, ज्यामुळे झाडं खरंच खूप छान हिरवीगार आणि ताजीतवानी दिसत असतात। सो 2 झाडं तर खराब झाली आणि शक्यतो काय झालं ना, म्हणजे आता समरपासून ना आता पावसाळा सुरू झाला तो तेव्हा समरमध्ये पण भरपूर कुंड्या माझ्या म्हणजे रिकाम्या झालेल्या आहेत, जेमतेम आता माझ्याकडे 8 ते 10 कुंड्या ज्या आहेत ते रिकाम्या आहेत, जे मला भरून काढायचे आहे। म्हणून बरेच दिवस झाले मी म्हणजे माझं गार्डन लुक तुम्हाला दाखवतच नाही, कारण बऱ्यापैकी आता माझ्या गार्डनमध्ये तेवढे काही झाडं राहिलेली नाही आणि आता मला फ्लावर्सची झाडं आणायची आहे, तर बघूया आता कोणता दिवस निघते झाडं आणण्यासाठी। सो बरेच म्हणजे मंगळवारला माझं म्हणजे नर्सरीकडे फेरफटका होत असतो, पण नर्सरीमध्ये सुद्धा तेवढे काही फारसे चांगले झाडं
नाही, फ्लावर्सची पण झाडे नाही, म्हणून मी सध्या तरी झाडं कुठलीच आणत नाही आहे. जे आहे तेवढ्यांनाच म्हणजे तेवढ्यांची केअर करावी असं मला वाटते. आणि मला असं वाटते की झाडांना खरंच खूप म्हणजे एक मेडिटेशन आहे. जसं मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलंच होतं की मला गार्डनिंग खूप जास्त आवडते आणि प्रत्येक व्यक्तीने जर टाईम असेल ना तर गार्डनिंग करायलाच हवी. एखादा छोटासा रोपटा घरी आणून त्याची केअर करून त्याला आपण खूप छान त्याला बहरवू शकतो, फुलवू शकतो. अगदी आपल्या मनाला सुद्धा त्यासोबत आपण फुलवू शकतो. खरं सांगू तर गार्डनिंग ना एक खरंच खूप सुंदर असं मेडिटेशन ध्यान आहे, जिथे आपण आपला वेस्ट टाइम देऊ शकतो. अगदी मन शांत होते आणि खरंच घरात झाडं असले की घरही असं जिवंत असल्यासारखं वाटते. म्हणून मला असं वाटते की झाडं लावा, झाडं जगवा, झाडांची केअर करा, मनाला शांत करा. मला असं वाटते इकडे तिकडे टाईम आपण इकडे तिकडे टाईम देण्यापेक्षा, डोकं लावण्यापेक्षा ना झाडांमध्ये टाईम दिलेलं कधीही बेस्ट असतं. त्यानंतर बघा म्हणजे काही पार्सल जी आली होती जे मी तुमच्यासोबत ऑलरेडी आदल्या व्हिडिओमध्ये शेअर केली होती. सो मी इथे सोप्यावरच ठेवून दिली. म्हटलं चला आता छान या ड्रेसेसला जे आहे ना ऑर्गनाईज करून ठेवूया अलमारीमध्ये. म्हणजे अलमारीमध्ये छान कुठलेही कपडे जे अगदी व्यवस्थित ऑर्गनाईज असले ना तर अगदी मूडही फ्रेश होत असतो. त्यासोबतच काही 2 पार्सल पुन्हा आले होते. म्हणजे मी गार्बेज बॅग्स मागवले होते आणि त्यासोबत परत एक शूसाठी एक जीन्समधून म्हणजे पॅन्ट्स आलेला होता, ते सुद्धा मागवले होते. सो कपडे मागवताना तर आपण मागवतो, पण जेव्हा अलमारी खोलून बघतो तेव्हा आपल्याला ऑर्गनाईज करण्यासाठी ना जागाच नसते. मग तेच तडजोड करा, इकडचे कपडे तिकडे, तिकडचे कपडे तिकडे आणि मग असं करून करून आपण ॲडजस्ट करतो. आणि बरेचदा आपल्याला असं वाटत असते की कुठे जायचं असलं की बरेचदा असा प्रश्न येते की आज काय घालू मी, माझ्याकडे तर कपडेच नाही. आणि जेव्हा कपडे असतात ते ऑर्गनाईज करायला जागासुद्धा नसतात. तर अशीच या अलमारीची अवस्था झालेली आहे. सो चिवचे भरपूर ड्रेसेस आहेत, कारण तिला ड्रेस घेणे किंवा ड्रेस घालणे नवीन नवीन खूप जास्त आवडते. म्हणून जास्तीत जास्त आमच्या घरामध्ये ना चिवचे ड्रेस खूप जास्त आहे आणि तिला अर्ध्यापेक्षा जास्त अलमारी तिच्याच ड्रेसला लागत असते. वेदांचे तेवढे फार ड्रेस नाही, त्याचे खूप कमी आहे आणि त्याला तेवढे काही ड्रेस लागतही नाही. तसंही तो रोज जे आहे ना चड्डी बन्यांवरच राहत असतो, त्यामुळे त्याच्यासाठी तेवढे काही कपडे आम्ही घेतच नाही. त्यानंतर बघा अगदी अलमारी मी अशी पूर्णपणे सेट करून दिली. नंतर म्हटलं चला अलमारीची तुम्हाला लुकच दाखवते. सो अशा पद्धतीने खूप छान म्हणजे ऑर्गनाईज करून ठेवलेली आहे. आता बघूया किती दिवस कशी काय म्हणजे चांगली राहते, कारण सर्वात जास्त अलमारी तर चिवच माझी खराब करत असते. सो चला असो. त्यानंतर बघा अशा पद्धतीने सगळ्या कप्प्यावाईज मी प्रत्येकांचे ड्रेस जे आहेत ते ठेवलेले आहे. त्यानंतर आली दुसऱ्या बेडरूममध्ये. ॲक्च्युली वॉलपेपर लावला तेव्हा भरपूर कचरा झाला होता, पण तो कचरा मी तसाच ठेवून बाकीची कामे जी आहे ती आवरून घेतली. आता शेवटचं काम उरलेलं आहे की ही बेडरूम जी आहे ती छान तसंही अलमारीला वॉलपेपर लावला तेव्हाच या रूमचं लुक जे आहे ना इतकं सुंदर दिसतंय ना की खूपच सुंदर. जो म्हणजे तुम्ही आतला व्हिडिओ बघितला नसेल ना तर नक्कीच एकदा तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. कारण हा सगळा व्हिडिओ त्याच दिवशीचा व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी असं बोलली होती की मी तुम्हाला पुरेपूर माझी ही रूम कशी मी मेकओव्हर केली आहे ते पुरेपूर दाखवणार, पण तिथं काही शक्य झालं नाही, म्हणून मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. त्यानंतर थोडा वॉलपेपर उरला होता. ॲक्च्युली त्या साईडला लावायचं बाकी होतं, कारण अलमारी खूप गच्च भरली आहे, त्यामुळे मला अलमारी ढकलून असं त्या वॉलपेपर लावणं शक्य झालं नाही. म्हणून मी तो वॉलपेपर तसंच ठेवून दिलं. चिवचे पप्पा आले की त्यांच्या हाताने मी तो वॉलपेपर जे आहे ते लावून घेणार. त्यानंतर जसंच्या तसं सगळं सामान सेट करून दिलं. सो काही जर उरेल ना वॉलपेपर तर तो मी इथे मशीन जी आहे ना माझी तिथे लावण्याचा प्लॅन जो आहे तो सुरू आहे. आणि अगदी आणि गृहिणीला भरपूर टाईम असूनही 24 तास असूनही तिच्यासाठी ते 24 तासही कमी असतात. त्यानंतर असं आहे या रूमचं फायनल लुक. अलमारीमुळे ही रूम खरंच खूप जास्त सुंदर दिसत आहे. आज आहे संडे आणि संडे म्हटलं की प्रत्येकांचा जो आहे तो आरामाचा दिवस असतो, पण एका गृहिणींसाठी संडे असो मंडे असो सगळे दिवस सारखेच असतात.
तरी पण जे आहे ना मी तरी म्हणजे संडेची ना खूप जास्त आतुरतेने वाट बघत असते. कारण म्हणजे काम तर आपल्याला रोजच असतात, पण संडे असा दिवस आहे थोडा आरामाचा दिवस असतोच, थोडा रिलॅक्सिंग. म्हणजे थोडा उशिरा उठलं तरी चालते, रोजच्या इतकी धावपळ नसते, किंवा रोजच्या इतकं म्हणजे टिफिन झालं पाहिजे, मुलं वेळेवर उठली पाहिजे, हा सगळा टेन्शन नसतो. सो संडे थोडा रिलॅक्सिंग असतो. खरं तर प्रत्येक संडेच्या वेळी मी विचार करते की उशिरा उठेन किंवा उशिरा सगळे कामं करणार, पण तसं काहीच होत नाही. संडेलाच म्हणजे माहिती नाही का असं होते, तर संडेलाच खूप लवकर जाग येते आणि जाग आली की मग उठून सगळ्या कामांना लागावंच लागतो. सो आतापर्यंत अंघोळ वगैरे झाली आहे माझी आणि स्वयंपाकही झाला. सो आज स्वयंपाकामध्ये मी नॉनव्हेज बनवली होती, कारण आमच्याकडे संडेला नॉनव्हेज असते. सो स्वयंपाक वगैरे करून घेतला, फक्त थोडी भांडी घासायची आहे. आणि आज मला जायचं होतं भंडारा डीमार्टला. ऍक्च्युली 2 महिने झाले आम्ही काही डीमार्टला गेलोच नाही, आणि डीमार्ट म्हटलं की आमच्याकडे म्हणजे खूपच जास्त आनंद असते. वेदांतला, चिवला डीमार्टला जायचं म्हटलं की त्यांना एवढा आनंद होते की खूपच जास्त. खरं म्हटलं तर मलाही डीमार्टला जायला खूप जास्त आवडते. मला म्हणजे वस्तू घेण्यापेक्षा ना तिथे फिरायला खूप मजा येत असते. तसंही आम्ही तुमसरमध्ये राहतो, सो इकडे तेवढं काही फिरण्याला एक म्हणजे प्लेस नाही, त्यामुळे दर महिन्याची आमची एक तरी विजिट असते डीमार्टला. सो आता 2 महिने झाले डीमार्टला गेलोच नाही, त्यामुळे आज खूप जास्त आतुरता आहे आम्हाला, एवढ्या नाही. आणि वेदांचं तर सुरू आहे की मम्मा कधी जाऊ कधी जाऊ. सो पटकन स्वयंपाक वगैरे करून घेतला, पण खूप दिवसानंतर चिवचे पप्पा घरी आहेत, कारण बरेच सॅटर्डे संडे त्यांचे बिझी असतात. आणि मागच्या वीकमध्ये तर ते हैदराबादला गेले होते, त्यामुळे त्यांना तेवढं काही आराम करायला मिळालं नाही. म्हणून जेवण वगैरे करून जे आहे ना थोडा आराम करून दुपारनंतरच जाणं होईल. सो तोपर्यंत म्हणजे मला असे काही छोटी मोठी कामे होते तीच करत आहे. आणि त्यातलाही एक पार्सल मला रिसीव्ह झालेला आहे, जे मला तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी ना मी खूप जास्त आतुरता आहे. सो कुठेही टाइम वेस्ट न करता चला मी ते तुम्हाला दाखवते. तो हे पार्सल तर मला 2 दिवसा अगोदरच म्हणजे रिसीव्ह झाला. सो मी हे बुक मागवलं होतं रहस्य द सिक्रेट म्हणून. सो बऱ्याचदा म्हणजे व्हिडिओमध्ये भरपूर लोकांच्या व्हिडिओमध्ये ऐकलं होतं की खूप छान बुक आहे आणि खूप म्हणजे मोटिवेशनल बुक आहे, आणि त्यामध्ये भरपूर असे पॉझिटिव्ह थॉट्स आहेत, जे मला असं वाटते की प्रत्येकानं वाचायला हवी. म्हणून मी पण मिशोवरून जे आहे ते ऑर्डर केली आणि 2 दिवसा अगोदरच मला ही बुक रिसीव्ह झाली. सो यातले 2-3 पेजेस जे आहेत ना ते माझे वाचून पण झाले. आणि आज संडे असल्यामुळे आज मी मॉर्निंगला उठल्याबरोबर आधी बुक खोलून बघितलं, यातले काही 2-3 पेजेस वाचले. आणि खरंच सांगू तर मी खूप जास्त एक्साइटेड आहे ही बुक वाचण्यासाठी. सो माझ्याकडे बुक्स कलेक्शन खूप जास्त आहे. मी एखाद्या वेळी यावर नक्कीच म्हणजे डिटेल व्हिडिओ बनवणार. सो भरपूर दिवसापासून मी म्हणताय की माझ्याकडे बुक्स आहेत, मला बुक्स वाचायला खूप आवडते आणि व्हिडिओ पण करणार, पण टाइम काही जुळतच नाही, त्यामुळे बघूया. आणि तुम्हाला या बुकचं रिव्ह्यू देते. सो बघा, द सिक्रेट रहस्य मराठी बुक्स आहे. आणि खरं सांगू तर मिशोवरून ऑर्डर केलेली आहे मी, आणि मला ही खरंच खूप महागात पडलेली आहे. पण खूप दिवसापासून मी विचार करत होती की ही बुक मागवावं, आणि बरेचदा मी हे प्रयत्न केले की याचं प्राइस थोडं कमी होणार, पण तसं काही झालंच नाही आणि मला खूप महागात ही बुक मिळाली. कुठलाही बुक्स असो, काही ना काही आपल्याला त्या बुक्समधून शिकण्यासारखं खूप काही गोष्टी मिळतात. काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणतात, आणि काही गोष्टी आपल्या म्हणजे काही गोष्टी आपल्याला खूप फायदा देऊन जात असतात. सो अशा प्रकारे म्हणजे ही बुक्स आहे. त्यानंतर मी इथे ग्रॉसरीची लिस्ट जी आहे ना ती बनवत बसली होती. त्यासाठी मला ना म्हणजे बुक्स ठेवण्यासाठी एक कुशन, पाठीजवळ एक कुशन आणि भरपूर कुशन लागत असतात, तर त्याचाच हा पसारा झालेला आहे. सो मी काय करते ना, अगदी म्हणजे ग्रॉसरी वगैरे कुठलंही सामान आणण्याआधी ना पूर्ण आधी चेक करते की घरात कुठलं सामान आहे, कुठलं सामान लागतं, कुठलं सामान म्हणजे संपलेलं आहे, आणि त्यानुसार प्रॉपर अशी लिस्ट करते, आणि तेव्हाच मी ग्रॉसरी वगैरे घ्यायला जात असते. तरी पण काय होते ना, शक्यतो मॉलमध्ये गेल्यानंतर बऱ्याच वस्तू डोळ्यांना दिसतात, त्यामुळे हे घेऊ का ते घेऊ, आणि असं करून करून आपण सगळं म्हणजे बऱ्यापैकी भरपूर वस्तू जे आहेत ते घेऊन येत असतो. तर चला, असो आता तयारी वगैरे केली मस्तपैकी. चिवला सुद्धा रेडी करून दिलं. तिची हेअरस्टाईल तिला काही तेवढी आवडली बसलेली आहे, पण चलो असं तिला थोडं फ्रेशनअप केलं आणि लगेच जे आहे ते आम्ही जाण्यासाठी निघालेलो आहोत. आणि वेदांची तुरतुर तुम्ही इथे बघू शकता, आणि हिचं मूड ऑफ झालेलं आहे, त्यामुळे ती घरात ज्या चप्पलवर होती ना तीच चप्पल ती घालून निघालेली आहे. सो मी तिला लक्षात आणून दिलं, तरी पण म्हणे की आता गाडीतच जायचं आहे ना, काय होते, म्हणून म्हटलं नाही तू काढ चप्पल, आणि तिला दुसरी चप्पल जी आहे ती आणून दिली. त्यानंतर ती घातली आणि ती दुसरी चप्पल ती नेऊन ठेवली. सो तिचा मूड ऑफ झालं की थोडी चिडचिड जी आहे ना ती करत असते.
ठेव तिथंच ठेव. सो गाडी निघायला थोडा उशीर होता म्हणून म्हटलं चला आता उभीच आहे तर काय करू, तर तुम्हाला सुंदर असा खालचा जो आहे ना आमचा ग्राउंड फ्लोअरचा गार्डन तो दाखवते. खरं सांगू तर इथे भरपूर झाडं लावतात, पण काही झाडं जे आहेत ना माकडच खराब करतात. अगदी फ्लावर्सची वगैरे झाडं ते खाऊनच टाकत असतात. त्यातही 2-4 जे काही फ्लावर्सची झाडं आहेत ते मी तुम्हाला दाखवते. आणि फ्लावर्स म्हणजे कुठलेही फ्लावर्स असो अगदी मनाला प्रसन्न करूनच जातात. आणि पिंक रोज म्हटलं तर खरंच सांगू तर माझं फेवरेट आहे आणि पिंक रोज सगळ्यांनाच खूप जास्त आवडत असते. सो बघा इतके मस्त पिंक रोज आलेले आहेत ना की काय सांगू तुम्हाला. म्हणजे एवढ्या वेळामध्ये मी तुम्हाला हे छान छान मस्तपैकी बहरलेले फुलं सुद्धा दाखवून घेत आहे. तेवढ्यातच गाडी सुद्धा आमची बाहेर निघालेली आहे. तर चला आता भेटूया आपण डीमार्ट मध्ये. सो फायनली आम्ही इथून निघालेलो आहोत आणि तुम्हाला सांगू तर म्हणजे निघाल्यावर गाडीमध्ये ना वेदांचीच थोडी तुरतूर चालू असते की पप्पा चला ना लवकर. म्हणजे त्याची लिस्ट सुरू होती की मला हे घ्यायचं आहे मला ते घ्यायचं आहे. पण खरं सांगू तर तिथे गेल्यावर ना म्हणजे माझी दोन्ही मुलं कुठलीही वस्तू घेण्याआधी अगोदर आम्हाला दोघालाही विचारतात की हे घेऊ का ते घेऊ का. म्हणजे एका वाक्यात सांगायचं तर ते कुठल्याच वस्तूला म्हणजे जिद्दपणा करत नाही. जे आम्ही त्यांना घेऊन देऊ तेच ते म्हणजे वस्तू घेत असतात. सो चला असो. त्यानंतर बघा तुम्ही बाहेरचं वातावरण इतकं सुंदर आहे की खूपच सुंदर. म्हणजे खूप जास्त ऊनही नाही आहे आणि अगदी म्हणजे खूप छान असं वातावरण झालेलं आहे. त्यानंतर इथे डीमार्टमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत. सो इथे मला बऱ्यापैकी काहीच शूट करता नाही आलं कारण आज भरपूर गर्दी होती. संडे असल्यामुळे भरपूर लोक घरी असतात, त्यामुळे मॉलमध्ये वगैरे भरपूर गर्दी असते. सो इथे प्रत्येक म्हणजे सेक्शनमध्ये एक एक मुलगा उभा होता जो मला कॅमेरानी म्हणजे शूट करूच देत नव्हता. अगदी इन्स्ट्रक्शन त्यांचे सुरू होते की मॅडम कॅमेरा अलाउड नाही. त्यामुळे मी म्हटलं चला आता बऱ्याचदा मी तुमच्यासोबत डीमार्टचा व्लॉग जो आहे तो शेअर केलाच आहे म्हणून मी आज काही जास्त असं शेअर केलं नाही. त्यानंतर लगेच आम्ही म्हणजे सामान घेऊन निघालो. त्यानंतर मुलांनी आणि चिवच्या पप्पांनी इथे सॉफ्टी खाल्ली. त्यानंतर लगेच सगळं सामान गाडीमध्ये टाकलं आणि निघालो आम्ही तुमसरला परत जाण्यासाठी. सो असं होतं आमचं सॅटर्डे संडे. तुमचा सॅटर्डे संडे तुम्ही कसं एन्जॉय केला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंटमध्ये कळवा. आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा. चलो मग बाय.